फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरना आत्महत्या प्रकरणामध्ये राजकीय प्रतिक्रिया देखील आता उमटलेल्या आहेत। त्यापैकी काही प्रतिक्रिया आपण पाहूया। नाही, या संदर्भात अनेक केसेस संपूर्ण राज्यामध्ये होत असतात, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये आपण कायदे कठोर केल्यामुळे हे गुन्ह्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे। परंतु लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे असे जे पहिले गुन्हे उघड होत नव्हते किंवा समोर येत नव्हते त्या घटना आता समोर यायला लागल्या। नाही, निश्चितच ही घटना निंदनीय आहे। याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो, कर्मचारी असो, ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। या संदर्भात किमान प्राथमिक चौकशी अहवाल जरी देखील आला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू। फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेन। फलटण सातारा येथील एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? तर घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे। निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र SIT चौकशीची मागणी करत आहोत। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील। या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय। जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।